तरी त्यांचं जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. हा आपण जो सामना पाहत आहोत तो सेमी फायनल आहे. फायनल मॅच होणार आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी फायनल मॅच पाहिल्याशिवाय जायचं नाही. लागले बक्षीस वितरण होणार आहे. बक्षीस वितरणानंतर अल्पोपहार सर्व मुलांना ठेवण्यात आले आहे. सर्व मान्यवर उपस्थित सर्वांना विनंती आहे की त्यांनी अल्पोपहार घेऊन जायचंय. घरी जायला कितीतरी वर्षानंतर सामने आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आपण पाहायचंय या टीम तयार करण्यासाठी रोकडा सावरगाव येथे माजी PSI रामेश्वर परचांडा साधा नाही. आपल्या पक्षाच्या या ठिकाणचे मुलींचा आणि मुलांचा संघ तयार झालेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. ऑलराउंडर आहे. हॅलो बी खेळते. त्याला जबर दम येत नाही तर दुसरी रड मारत नाही. मस्त परचंडा या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे आयुष्मान मानांकन आहे मिळालेली शाळा आहे. अतिशय धडाडीने कार्य करणारे शिक्षक मंडळी आहेत. रोकडा सावरगाव अतिशय जवळचा नाता आहे. म्हणून एक आदर्श मुख्याध्यापक दिलराजू रोकडे सर यांच्या या आता प्रयत्नातून सुंदर असे उपक्रम नवनवीन उपक्रम या शाळेमध्ये चालत आहे. आणि म्हणून मी या परचंडा नगरीचा भूमिपुत्र म्हणून या नात्याने मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याच गावचे विद्यार्थी आपल्याच शाळेत पाठवण्याची व्यवस्था सर्व पालकांनी करावी ही मी विनंती करत आहे. कारण जेवढी पटसंख्या आपल्या गावची वाढेल तेवढी शिक्षक संख्या वाढणार आहे. म्हणून सर्व पालकांना मी विनंती करतो एवढी चांगली शाळा एवढे चांगले उपक्रम या शाळेमध्ये चालत असतात. अहो तालुक्यामध्ये हे चित्र कुठंच पाहायला मिळत नाही. म्हणून मी या ग्रामस्थांना गावच्या या पालकांना मी विनंती करतोय की आपल्याच शाळेत पाठवण्याची आपण व्यवस्था करावी आणि पटसंख्या कशी वाढेल याकडे आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो. आणि खेळामुळे 5% आरक्षण नोकरीमध्ये आहे. सर्व्हिसमध्ये खेळामुळे 5% आरक्षण मिळत आहे. आणि म्हणून आपल्या या सर्व गुरुजनांनी अगदी चांगला असा उपक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं. गावातील सर्व युवक मंडळींनी सहकार्य केलं.
आदर्श अशा ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सन्माननीय सर्वच सदस्य यांनी सहकार्य केलं. नवतरुण अध्यक्ष नवनाथजी जाधव यांचंही सहकार्य खूप असं आहे. म्हणून आपली शाळा आदर्श आहे. या आदर्श अशा शाळेमध्ये आपलेच विद्यार्थी आदर्श होणार आहेत. म्हणून